नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणाने तेजाला वल्लरीचं सगळं वागणं आणि घडलेला सगळा प्रकार सांगितलेला असतो आणि ती म्हणते की खूप भयानक आहे गं हे सगळं तेजा. अगं बघितलं ना, तू असतीस ना तर तू खूप घाबरली असती गं. यावर तेजा प्रेरणाला म्हणते की ऐक ना, हे सगळं विचित्र तर आहेच, पण तू या सगळ्याला ना भूतबाधेचं वगैरे नाव देत नाही आहेस ना. यावर प्रेरणा म्हणते की बाहेरची बाधाच आहे तेजा. अगं बाहेरची बाधा झाल्याशिवाय आणि तुझ्या शब्दात म्हणायचं झालं तर भूतबाधा झाल्याशिवाय माणसाच्या अंगात अशी ताकद येणं शक्यच नाही. हे ऐकून तेजा प्रेरणावर खूप चिडते आणि म्हणते की बसा आणि म्हणायला लागते की हे बघ, हे भूतबाधा वगैरे असं काही नाही आहे. आणि ती प्रेरणाला समजावत म्हणायला लागते की प्रेरणा, अगं एखाद्या माणसाला सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतील ना तर होतात अशा गोष्टी, म्हणजे स्प्लिट पर्सनॅलिटी वगैरे. अचानक अंगात ताकद येते कुठून तरी. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना ना घाबरायची अजिबात गरज नाही आहे. हे काहीतरी वेगळं आहे आणि आजच्या काळात तू हे भूतबाधा वगैरे याच्यावर विश्वास ठेवते. यावर प्रेरणा म्हणते की हो, मी ठेवणार विश्वास, आहे माझा विश्वास. अगं तू जर तिथे असतीस ना तर तुझाही विश्वास बसला असता. आणि म्हणायला लागते की अगं अण्णा केवढे आहेत माहिती आहे ना तुला. आणि अण्णाला असे एका हाताने अण्णाचा गळा धरून वर उचललं वल्लरीने आमच्या डोळ्यासमोर. आम्ही सर्वांनी गोष्ट पाहिलीही. त्यांना वर उचलून ती त्यांच्याशी जेव्हा बोलत होती ना तेव्हा तिचा आवाज बदलला होता आणि ती माझं नाव नर्मदा आहे असं सांगत होती. आणि ते सगळं दृश्य खूप भयंकर होतं गं. तू जर तिथे असतीस ना तर तुझाही विश्वास बसला असता. हे ऐकून तेजा खूप टेन्शनमध्ये येते. आता प्रेरणा खूप इमोशनल होते आणि म्हणते की मला आपल्या वल्लरीची खूप काळजी वाटते गं. तिला खूप त्रास होतोय. हे सगळं खूप विचित्र आहे. ही बाहेरचीच बाधा आहे. तेव्हा तेजा प्रेरणाला थांबवत म्हणते की बस हा प्रेरणा, म्हणजे हे सगळं भयानक आहे पण तुम्ही ना त्याला खूप वेगळं लॉजिक देताय. बस झालं आता. त्याचं काय आहे, बाबांच्या ट्रीटमेंटमध्ये मी डॉक्टरांचं विसरूनच गेले होते. मी आत्ताच त्यांना कॉल करून त्यांच्याशी बोलून घेते. तेव्हा प्रेरणा तेजाला समजवायला लागते आणि म्हणते की तेजा प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा तेजा प्रेरणावरती ओरडते आणि म्हणते की बस झालं आता. असं म्हणून ती लगेचच आता डॉक्टरांना कॉल करते आणि त्यांना फोनवरती म्हणते की मी तेजस्वी विचारे बोलते. तुम्हाला सांगितलं होतं ना माझ्या मैत्रिणीबद्दल, तर एक रिक्वेस्ट होती, तुम्ही प्लीज लवकरात लवकर इथे येऊ शकता का. आणि सांगते की खूप सिरियस झाल्यात गोष्टी हो, सगळं हाताबाहेर चाललंय आणि इथे लोक त्याला भूतबाधेचं वगैरे नाव देत आहेत. आणि ती डॉक्टरांना लवकरात लवकर यायला सांगते. तेव्हा तेजा आता फोन ठेवून देते आणि प्रेरणाला सांगते की झाले माझं डॉक्टरांशी बोलून, येत आहेत ते. आणि म्हणते की आणि आता मला वल्लरीला भेटायचं आहे. तिला भेटून व्यवस्थित बसवून मी सांगितलं ना, समजवलं ना की ती तयार होईल डॉक्टरांना भेटायला. चल असं म्हणून ती प्रेरणाला घेऊन वल्लरीला भेटण्यासाठी तिथून निघून जाते. तर दुसरीकडे तो मांत्रिक इंदुताईंना बाहेर पाठवून देतो आणि दरवाजा लावून घेतो आणि वल्लरीकडे घाणेरड्या नजरेने बघायला लागतो. आणि तिच्याजवळ जात तिला म्हणायला लागतो की वल्लरी, किती छान नाव आहे गं तुझं, नावाप्रमाणेच खूप सुंदर आहेस तो. आणि म्हणतो की ज्या वेळेस मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना त्याच वेळी माझा जीव तुझ्यावर जडला होता, पण त्यावेळी तुझा तो मूर्ख नवरा मध्ये आला, नाहीतर त्याच वेळी मी तुला माझी राणी बनवलं असतं. असं म्हणून तो हसायला लागतो आणि म्हणतो की पण हरकत नाही, आता ती वेळ आली आहे आणि माझा ज्यावर जीव जडतो ना ती वस्तू माझी होतेच. असं म्हणून तो एक कपडा घेतो आणि तो वल्लरीच्या तोंडावर बांधतो, जेणेकरून तिला ओरडता येणार नाही. आता वल्लरी इकडे तिकडे बघायला लागते आणि आजूबाजूचं वातावरण बघून ती खूप घाबरून जाते आणि इंदुताईंना आवाज द्यायला लागते. आणि त्या मांत्रिकाची मनशा आता तिच्या लक्षात आलेली असते आणि ती त्याला लाथ मारून जोरात ढकलून देते. आता तो मांत्रिक वल्लरीने लाथ मारताच बाजूला पडतो. तेव्हा तो मांत्रिक हसायला लागतो आणि म्हणतो की अशाच बायका मला खूप आवडतात. आणि वल्लरीला म्हणतो की माझी राणी होशील ना तू, आणि इथे जे होईल ना ते आपल्या दोघांमध्येच राहील, बाहेर कुणाला काहीच कळणार नाही. आणि तो वल्लरीला म्हणायला लागतो की तू खूप सुंदर आहेस. तर वल्लरी खूप घाबरलेली असते आणि त्या मांत्रिकांकडे बघत असते. तर इकडे इंदुताई आता घाईघाई जिना उतरून खाली येतात. तितक्यात आता तेजा आणि प्रेरणा समोरून येताना त्यांना दिसतात. तेव्हा इंदुताई तिथेच थांबतात. आता तेजा आणि प्रेरणा दोघीही इंदुताईजवळ येतात. तेव्हा इंदुताई त्यांना विचारतात की कुठे चालली म्हणायची ही जोडगोळी, कामधंदे तर काहीच नाही आहेत आपल्या आयुष्यात, उठलं सुटलं की चालल्या उंडरायला. तेव्हा यावर तेजा म्हणते की काकू, तुम्हाला नाही माहिती बिबट्या आला टेरेसवर. हे ऐकून इंदुताई खूप घाबरतात. तेव्हा तेजा आता म्हणते की तुम्हाला नाही माहिती, त्यालाच बघायला आम्ही चाललो आहे. तेव्हा इंदुताई म्हणतात की बिबट्या कधी आला आणि मला कसं नाही कोणी सांगितलं. आणि ते थोडासा विचार करत तेजाला म्हणतात की तू बिबट्या बघायला चालली आहेस गच्चीवर, म्हणजे प्रदर्शन मांडले का तिथे, काय सांगते, खाऊन टाकील ना तुला, कारण अशा आगाऊ पोरी जास्त आवडतात त्याला, जा घरी जा. तेव्हा प्रेरणा तेजाला समजावत म्हणते की तेजा अगं
प्रसंग काय आहे, तू बोलतेस काय? तेव्हा तेजा खूप चिडते आणि म्हणते की मग यांना काय गरज आहे मध्ये मध्ये बोलायची आणि नको ते प्रश्न विचारायची. आता सरळ जिन्यावरून चाललोय म्हटल्यावर कोणाला भेटायला चाललोय? वल्लरीलाच ना, तरीसुद्धा मध्ये मध्ये यायचं. तेव्हा प्रेरणा तेजाला समजावत म्हणते की जाऊ दे गं तेजा, आणि ती इंदुताईंना सांगते की आम्ही वल्लरीला भेटायला जातोय. आता हे ऐकून इंदुताई खूप टेन्शनमध्ये येतात आणि सांगतात की आता झोपली आहे ती, पण तुम्ही जाऊन ना आराम करा. तेव्हा प्रेरणा म्हणते की ठीक आहे, येतो आम्ही उद्या. तेव्हा तेजा प्रेरणाला म्हणते की उद्या काय? आणि इंदुताईंना सांगते की आम्ही तिला आत्ताच भेटणार आहोत. आमची मैत्रीण आहे ना, तर आम्ही बघून घेऊ. तसंही मला महत्त्वाचं बोलायचं आहे तिच्याशी, असं म्हणून तेजा आता जायला लागते. तेव्हा इंदुताई तिला अडवतात आणि म्हणतात की काय करू या आगाऊ कार्टीचं मी? आणि त्या प्रेरणाला म्हणतात की प्रेरणा, हिला एक समजत नाही, तिचं डोकं कमी आहे, पण तू तर माझी शहाणी बाई आहेस ना, तुला तर माहिती आहे ना काय प्रकार आहे. मगाशी तो काय घडलं ते सगळं तुला माहिती आहे ना, तुझ्या डोळ्यांनी पाहिलं ना तू. अशा परिस्थितीमध्ये भूत जेव्हा झाड सोडतं ना, तेव्हा त्या माणसाला आरामाची खूप जास्त गरज असते. आणि अशा अवस्थेत तुम्ही तिला भेटायला जाणार आणि तिला उठवणार आणि तिला विचारणार वल्लरी काय झालं, हे ते, मग तिला काही आठवणार नाही आणि मग तिला परत चक्कर येईल आणि ती परत बेशुद्ध होईल. तुम्हाला हे पाहिजे का सगळं? तेव्हा प्रेरणाला इंदुताईंचं म्हणणं पटतं आणि ती तेजाला म्हणते की इंदुताई बोलतायत ना, ते बरोबर बोलतायत. वल्लरी थकलेली असणार आहे, आपण उद्या बोलूया तिच्याशी, असं म्हणून ती तेजाला जबरदस्तीने तिथून घेऊन जाते. तर इकडे वल्लरी खूप घाबरलेली असते आणि इंदुताईंना आवाज देत असते. आता तो मांत्रिक वल्लरीकडे खूप रागाने बघायला लागतो आणि तिला म्हणतो की मला मारतेस, थांब तुला दाखवतो. आता असं म्हणून तो वल्लरीला मारण्यासाठी एक काठी घेतो. तर दुसरीकडे लाली तिच्या त्या बाहुलीकडे बघत म्हणत असते की आई, मला तुझी खूप आठवण येते. म्हणजे खूप भयंकर आवाजात लाली तिच्या आईला आवाज देत असते आणि म्हणत असते की आई, तुझ्या लालीकडे ये. तर इकडे तो मांत्रिक आता वल्लरीला काठीने मारणारच. तितक्यात वल्लरीच्या अंगामध्ये नर्मदा येते आणि ती त्या मांत्रिकाकडे रागाने बघायला लागते आणि मांत्रिकाचा हात आता तिथेच थांबतो. म्हणजे त्याला वल्लरीला काठीने काही मारता येत नाही. तो खूप प्रयत्न करत असतो, मात्र त्याचा हात काही हलत नाही. तेव्हा तो मांत्रिक खूप घाबरून जातो आणि घाबरून वल्लरीकडे बघत म्हणायला लागतो की कोण आहेस तू? तर दुसरीकडे लाली म्हणत असते की लाली, तुझी वाट बघते आई, ये ना लवकर. तर दुसरीकडे वल्लरी आता उठून उभी राहते. तेव्हा तो मांत्रिक खूपच घाबरून जातो आणि वल्लरीला विचारायला लागतो की तुझा हात कसे सुटले? तेव्हा वल्लरी आता नर्मदाच्या आवाजात बोलायला लागते आणि म्हणते की बायकांच्या अब्रूशी खेळतोस, वल्लरी आवडते तुला? तेव्हा तो मांत्रिक खूप घाबरतो आणि विचारायला लागतो की कोण आहेस तू? तुझा आवाज कसा बदलला? तेव्हा वल्लरी त्या मांत्रिकाला म्हणते की बुवा आहेस ना तू? मंत्र येतात ना तुला? मग टाक मंत्र माझ्यावर. तेव्हा तो मांत्रिक खूप घाबरून जातो. यावर वल्लरी त्याला म्हणते की बायकांना सतवतो, लोकांचे पैसे ढापतोस. तेव्हा तो मांत्रिक घाबरत म्हणतो की कोण आहेस तू? सांग, मी चांगल्या चांगल्या भूतांचा खात्मा केला आहे, तू कोण आहेस? तेव्हा वल्लरी म्हणते की असं, मग कर, टाक माझ्यावर मंत्र, कर माझा सामना. तेव्हा तो मांत्रिक अडखळत म्हणायला लागतो की हे बघ, मी संपवीन तुला. तेव्हा वल्लरी म्हणते की मला संपवणार तू? आत्तापर्यंत कुठल्या आत्म्याशी नाही झाला तुझा संपर्क, पण आता होईल, कारण मी खरा आत्मा आहे. तेव्हा तो मांत्रिक खूप घाबरतो. तेव्हा वल्लरी म्हणते की वल्लरी नाही आहे मी, नर्मदा आहे, नर्मदा. असं म्हणून ती त्या मांत्रिकाला खाली पाडते. तेव्हा तो मांत्रिक खाली पडतो आणि घाबरून वल्लरीला म्हणायला लागतो की कोण नर्मदा? खोटं बोलतेस तू. तेव्हा वल्लरी म्हणते की नर्मदा कधी खोटं बोलत नसते. पोपटराव हेच नाव आहे ना तुझं? भुरट्या, चोरी करतोस, बायकांना सतावतो, लाज नाही वाटत का तुला? खोटारडा हलकट. आणि ती काठी घेऊन त्या मांत्रिकाला सटासट मारायला लागते. तेव्हा तो मांत्रिक खूप ओरडायला लागतो, मात्र वल्लरी खूप रागाने त्याला मारत असते. म्हणजे तिच्या अंगातली जी नर्मदा असते ती त्या मांत्रिकाला मारत असते. तर दुसरीकडे प्रेरणा तेजाला घरी घेऊन आल्यामुळे तेजा प्रेरणावरती खूपच चिडलेले असते आणि ती प्रेरणाला म्हणते की का आणलंस तू मला घरी? मी उठवलं असतं वल्लरीला आणि तिला सांगितलं असतं की तिच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तिला कळायला पाहिजे की तिला ट्रीटमेंटची गरज आहे. यावर प्रेरणा म्हणते की हे सगळं तिला कळलंय तेजा, तिला काहीतरी प्रॉब्लेम आहे याची जाणीव वल्लरीला झालेली आहे, पण तरीसुद्धा तिला तो प्रॉब्लेम होतो हे का विसरतोय आपण? तिला काहीतरी त्रास झाला असेल आणि त्यामुळे बिचारी दमून जर झोपली असेल तर झोपू दे ना तिला. आत्ताच रात्रीच्या रात्री तिला उठवून हे सगळं सांगण्याचं आणि तिचं काउन्सिलिंग करण्याची काही गरज आहे का? यावर तेजा प्रेरणाला म्हणते की हो गरज आहे, कारण हे जे भूतबाधेचं खूळ तुमच्या डोक्यात शिरले ना, हे तुम्ही तिच्या पण डोक्यात भरलं असणार आहे आणि तुमच्यासोबत तिचं पण डोकं फिरवाल, म्हणून
तिला हे सगळं सांगण्याची ना खूप गरज आहे. तितक्यात आता तिथे इंदुताई येतात आणि तेजाला म्हणतात की तेजा, डोकं फिरवायची काय गरज आहे, तिचं डोकं आधीच फिरलेलं आहे. अगं ही बाहेरची भूतबाधा वगैरे झाली ना की माणूस माणसात राहत नाही. त्याचं झाड होतं झाड, आणि मग ते झाड ना जसं वागवतं ना तसा वागतो तो माणूस. तुला नाही समजणार या गोष्टी, तुला माहिती नाही आहे. आमच्या गावाकडे तर खूप पाहिल्या अशा गोष्टी मी. यावर तेजाला खूप राग येतो आणि ती म्हणते की काय मूर्ख कल्पना आहे ही, माणसाचं झाड होतं. आणि ती म्हणते की मला दिसली आहे वल्लरी झाड झालेली, काय मूर्खपणा आहे हा. तेव्हा प्रेरणा वैतागत म्हणते की तेजा प्लीज बस कर गं, कशाला चेष्टा करतेस प्रत्येक गोष्टीची, तुला नाही पटत आहे ठीक आहे, पण मग चेष्टा करू नकोस ना. तेव्हा यावर इंदुताई तेजाला म्हणतात की तुम्ही आजकालच्या मुली आहात ना, 4 बुकं जास्त शिकले तर स्वतःला जास्त शहाणे समजता. आमचे वाडवडील ते 4 समजुतीच्या गोष्टी सांगून गेल्या, ते सगळं खोटं, आणि तुम्ही तेवढ्या हुशार. यावर तेजा इंदुताईंना म्हणते की काकू, तुम्ही या सगळ्यांना ना खूप वेगळं वळण देताय. वल्लरीला डॉक्टरांची गरज आहे, हा मेंटल प्रॉब्लेम आहे. यावर इंदुताई तेजाला म्हणतात की अगं तेजा, तुझे कोणतेच डॉक्टर यावर इलाज नाही करू शकणार. डॉक्टरांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे हे सगळं, तुला कळतंय का. तेव्हा तेजा म्हणते की काकू, असं जगात काहीच नाही की ज्याचं उत्तर सायन्सकडे नाही आहे. तेव्हा या दोघींचा असा वाद बघून प्रेरणा खूप चिडते आणि म्हणते की बस झालं, दोघीही बस करा प्लीज. आणि ती तेजाला म्हणते की तेजा, तुला पटत नाही आहे म्हणून तू तुझ्या परीने तुझे प्रयत्न करतेस ना, मग त्यांच्याशी कशाला वाद घालतेस आणि काय लहान मुलांसारखं भांडतंय तुम्ही. तेव्हा यावर तेजा म्हणते की तू मलाच का बोलतेस गं, त्या चुकीच्या आहेत. यावर प्रेरणा म्हणते की हे बघ, आपल्या वल्लरीच्या जीवाचा प्रश्न आहे हा तेजा. असं म्हणून आता प्रेरणा आणि तेजा दोघींचाही वाद सुरू होतो. तर या दोघींकडे बघत इंदुताई मनातच म्हणतात की तुम्ही दोघी बसा इकडे वाद घालत, तिकडे वल्लरीवर व्यवस्थित उपचार करत असतील मांत्रिक बुवा. असं म्हणून त्या खुश होऊन हसायला लागतात. तर वल्लरी त्या मांत्रिकाला इकडे काठीने मारत असते आणि त्याला म्हणते की बायकांना सतवतो, त्यांच्या अब्रूशी खेळतोस, लोकांना लुबाडतोस, आता बस, स्वतःच्या पापासाठी आता स्वतःला मार स्वतःला. तेव्हा तो मांत्रिक आता स्वतःला मारून घ्यायला लागतो. तेव्हा वल्लरी त्याला म्हणते की उठ आणि निघ इथून. तेव्हा तो मांत्रिक घाबरत तिथून पळून जातो आणि स्वतःला मारत मारत आता खाली यायला लागतो. तितक्यात आता समोरून इंदुताई येतात आणि मांत्रिकाला असं स्वतःला मारून घेताना पाहून खूप शॉक होतात आणि त्याला विचारायला लागतात की हो बुवा, असं काय करताय, का बरं स्वतःला मारून घेताय. आणि विचारायला लागतात की काय हो, काय झालं, वल्लरीवर उपचार झाले का, वल्लरीवर उपचार करायला गेला होतात ना, झाली का बरी ती. यावर मांत्रिक मात्र काहीच न बोलता स्वतःला लगातार मारून घेत असतो. तेव्हा इंदुताई म्हणतात की का बोलत नाही आहे तुम्ही. मात्र मांत्रिक स्वतःला मारून घेत असतो आणि तो इंदुताईंना काहीच न उत्तर देता तिथून पळ काढतो. आता इंदुताई हे बघून खूप शॉक झालेले असतात आणि म्हणतात की किती प्रश्न विचारले, एकाचं पण उत्तर नाही दिलं, वल्लरीला काही झालं तर नसेल. असं म्हणत त्या घाईघाईतच वल्लरीला बघायला वरती जातात. आता इंदुताई हळूच दरवाजा उघडून वल्लरीला आवाज द्यायला लागतात, तर त्यांना वल्लरी तिथे खाली मान घालून बसलेली दिसते. हे बघून इंदुताई खूप घाबरतात आणि पुन्हा वल्लरीला आवाज द्यायला लागतात. मात्र वल्लरी यावर काही उत्तर न देत नाही. तेव्हा इंदुताई तिला विचारायला लागतात की वल्लरी, तू ठीक आहेस ना, ते मांत्रिक का बरं पळाले, तुला काही झालं तर नाही ना. असं म्हणून त्या हळूहळू आता वल्लरीच्या दिशेने यायला लागतात. मात्र वल्लरी काहीच उत्तर देत नाही. हे बघून इंदुताई आता घाबरत वल्लरीला हात लावतात आणि आवाज देतात. तेव्हा वल्लरी आता इंदुताईंकडे रागाने बघायला लागते आणि पटकन त्यांचा हात पकडते. हे बघून इंदुताई घाबरून खूप जोरात ओरडायला लागतात. तेव्हा वल्लरी त्यांच्याकडे बघायला लागते आणि त्यांना म्हणते की ए म्हातारे, वल्लरी नाही आहे मी, तुझी सून नाही आहे ही, माझं झाड आहे झाड. असं म्हणून ती स्वतःचंच तोंड पकडते आणि स्वतःच्याच कानाखाली देते. हे बघून इंदुताई खूप घाबरून जातात. आता वल्लरी म्हणते की मांत्रिकाला बोलावतेस, आणि ती स्वतःकडे हात करत म्हणते की हे माझं झाड आहे, याच्यासोबत काय करायचं आहे ना ते मी बघीन, आणि पुन्हा जर का मांत्रिकाला बोलावलं ना तर मांत्रिकाला कसं पळवून लावलं ना तसं तुला पण लावीन, बघायचं आहे का तुला. आता वल्लरीचं हे रूप बघून इंदुताईंच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्यांच्या तोंडातून आता आवाज पण फुटत नसतो आणि त्या खूपच थरथरत वल्लरीकडे बघत असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की वल्लरी नाही आहे मी, नर्मदा आहे मी, नर्मदा. तेव्हा हे बघून इंदुताई खूप घाबरलेल्या असतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की तेजा प्रेरणाला म्हणत असते की डिसिबल वागणारी आपली वल्लरी आता अचानक ओरडते काय, तिला भास काय होतात. तर दुसरीकडे वल्लरीच्या शेजारी लाली झोपलेली असते आणि वल्लरी तिला थोपटवत असते. तर इंदुताई हे सगळं दरवाजातून चोरून बघत असतात आणि त्या खूप घाबरून गेलेल्या असतात कारण त्यांना कुठेही लाली दिसत नाही आहे. तर इकडे प्रेरणा तेजाला म्हणते की सगळ्यांचा विरोध पत्करून ती वकील व्हायला इकडे आली होती गं.
यावर तेजा म्हणते की या सगळ्याचा परिणाम ना तिच्या करिअरवर व्हायला नको. तर दुसरीकडे वल्लरी लालीला थोपटवत असते. हे बघून इंदुताई खूप घाबरून गेलेल्या असतात आणि त्या खूप जोरात ओरडतात. आता इंदुताईंचा ओरडलेला आवाज ऐकताच लाली रागाने इंदुताईंकडे बघायला लागते आणि इंदुताईंच्या पाठी येऊन उभी राहते आणि जोरात ओरडत म्हणायला लागते की तिला मारायला मांत्रिक आणते. तर इकडे इंदुताई बाहेर पळण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करायला लागतात आणि म्हणायला लागतात की उघडा दरवाजा. मात्र दरवाजा काही उघडला जात नाही. तर लाली इकडे खूप रागाने इंदुताईंकडे बघत असते आणि तिथला फ्लॉवर पॉट घेऊन जोरात खाली आपटते. तेव्हा हे बघून इंदुताई तिथेच घाबरून बेशुद्ध पडतात. तर यानंतर एक माणूस अचानक घरात आलेला असतो. तेव्हा प्रेरणा घाबरून त्याला म्हणत असते की कोण आहात तुम्ही आणि डायरेक्टली असं आमच्या घरात कसं काय घुसलात. तेव्हा तो माणूस काहीही न बोलता शांतपणे बघत असतो आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.